ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याच पक्षाच्या मुखपत्राला म्हणजे सामनाच्या कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांना मुलाखत दिली। या मुलाखतीला 2 भागात अपलोड केलं असून राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे दोन बंधूंच्या युतीवर काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष होतं। मुलाखतीचा पहिला भाग 19 जुलैला म्हणजेच कालच प्रसारित झालाय आणि आज 20 जुलैला दुसरा भाग प्रसारित करण्यात आला। मुलाखतीच्या दोन्ही भागांमध्ये उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधणार, दोन्ही बंधूंच्या युतीबद्दल ते काय बोलणार याकडे नजरा लागलेल्या आणि झालं देखील तसंच। काही महत्त्वाचे खुलासे स्वतः उद्धव ठाकरे यांनी केलेत। त्यांनी सत्ताधारी पक्षाचे नेते, मग त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे काही नेते आणि खास करून एकनाथ शिंदे यांना टीकेचे धनी बनवले। अदानीसाठी घेतलेल्या भूमिकेवरून उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारला जास्तीत जास्त घेरण्याचा प्रयत्न केला, पण युतीबाबत त्यांनी जे भाष्य केलंय, जे वक्तव्य केलंय ते देखील पुढच्या 2 बंधूंच्या राजकीय युतीसाठी महत्त्वाचे आहेत। संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना थेट प्रश्न विचारलेत। राज ठाकरे यांच्याशी आपली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट चर्चा होणार का, असा प्रश्न देखील राऊतांनी विचारलाय। यावर देखील उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुलाखतीत काय म्हणालेत हे सर्व काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। उद्धव ठाकरे यांनी सामनाला जी मुलाखत दिली त्याच्या पहिल्या भागामध्ये एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली होती। ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता नाकारेल असं त्यांनी म्हटलं आणि शिवसेनेतील फुटीवर मत व्यक्त करताना पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना त्यांनी साचलेल्या डबक्यातून बाहेर गेलेले दिवटे असं त्या नेत्यांना संबोधलं। पुढे त्यांनी निवडणूक आयोगावर देखील टीका केली। उद्धव ठाकरे यांनी आयोगाला धोंड्या म्हटलं आणि शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे जे चिन्ह आहे धनुष्यबाणाचं ते दुसऱ्याला देण्याचा अधिकार आयोगाला नसल्याचं त्यांनी त्यांचं मत मांडलं। पुढे जेव्हा दुसरा भाग प्रदर्शित झाला जो की आज झालाय, त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंसोबतची युती, मराठीचा मुद्दा आणि पहलगाम येथील दहशतवादी हल्ला या संबंधित विचारलेल्या प्रश्नांवर रोखठोक उत्तरं दिली। मुलाखती दरम्यान संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला की 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले। मग उद्धव ठाकरेंनी लगेच प्रतिप्रश्न केला की आम्ही एकत्र आल्यामुळे प्रॉब्लेम कोणाला आहे, ज्यांना प्रॉब्लेम आहे ते त्यांचं ते बघतील, आपण का विचार करायचा, असा जो प्रश्न आहे तो प्रतिप्रश्न जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी केला। पुढे ठाकरे म्हणाले आमच्या एकत्र येण्यामुळे केवळ मराठी माणसांनाच नाही तर इतर भाषिकांना सुद्धा आनंद झाला, अगदी मुसलमान बांधवांना देखील आनंद झाला। ते जाहीरपणाने आनंद व्यक्त करत आहेत, पण कोणाला पोटशूळ झालाच असेल तर तो पोटशूळ त्याच्याकडेच राहू दे, त्याकडे मी दुर्लक्ष करतो, असं उद्धव ठाकरे यांनी रोखठोक म्हटलं। इथे त्यांनी स्वतः मुसलमान समाजाचा देखील एक जो उल्लेख केलेला आहे, त्यातून त्यांनी त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट सांगितली आहे की मराठी माणूस यामध्ये मुसलमान देखील आनंदित झालेला आहे। पुढे संजय राऊतांनी अजून एक प्रश्न विचारला, तुम्ही दोघे एकत्र आल्यामुळे सरकारला माघार घ्यावी लागली का? आणि हे विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले होय, नक्कीच सरकारला माघार घ्यावी लागली। यानंतर संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांना जनतेच्या मनातील प्रश्न विचारला। राऊत म्हणाले 5 जुलैच्या त्या विजयी सभेच्या मंचावर राज ठाकरे असे म्हणाले की बाळासाहेबांचे जे स्वप्न होते ते साकार होईल। तुम्हीही म्हणजे उद्धव ठाकरेही असं म्हणाले की वारंवार म्हणत होते की लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू, याचा अर्थ महाराष्ट्राने नक्की काय घ्यायचं आहे? राऊतांच्या या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू, असाच याचा अर्थ आहे। मराठी माणसाने मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलं पाहिजे, कारण शेवटी आम्ही कोणासाठी लढतोय? मराठी माणसासाठी। आता 20 वर्षांनी एकत्र आलोय, प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असं नाहीये। मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी, मराठी माणसासाठी जे करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी माझी तयारी आहे आणि या संदर्भात राज ठाकरेंशी चर्चाही होईल। पण त्याआधी आता 20 वर्षांनी एकत्र हे देखील
एकत्र आलोय हे देखील खूप मोठं आहे. म्हणून मी त्या दिवशीच्या भाषणात म्हटलं की आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे. हे म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मनसेसोबत युतीसाठी सकारात्मकता दाखवली आहे. राज ठाकरेंबरोबरच्या युतीसाठी सकारात्मकता दाखवली आहे. अखेर राज ठाकरे यांच्याशी आपली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट चर्चा होणार आहे का, असं देखील संजय राऊत यांनी विचारलं. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की मी थेट चर्चा केली तर काय अडचण आहे का? आता सुद्धा मी फोन उचलून बोलणं करू शकतो. तो सुद्धा म्हणजे राज सुद्धा मला फोन करू शकतो. आम्ही चोरून भेटणाऱ्यांपैकी नाहीये. आम्ही भेटलो तर उघडपणे भेटू, बाकीचे चोरून भेटतात असं देखील त्यांनी म्हटलं. यामध्ये कोणाला काय अडचण असण्याचं कारण नसल्याचं देखील उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. आता ही संपूर्ण मुलाखत युतीबाबत ठाकरेंची शिवसेना किती सकारात्मक आहे आणि एक बंधू म्हणून उद्धव ठाकरे पुढाकार घेण्यासाठी दुसऱ्या बंधू बरोबर तयार आहे हे देखील दिसून येत आहे. आता राज ठाकरे नक्की यावर काय भूमिका घेणार आहे हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. तुम्हाला यावर काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया काय आहे, तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.